विश्रांतवाडी येरवडा येथील सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प या अंतर्गत या ठिकाणी वस्ती पातळीतील मुलांनी विज्ञान आणि इतर वस्तूंवरचं प्रदर्शन आयोजित केलं. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आपण जाणून घेऊयात की नेमकं या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आणि सुराज्य नेमकं काय वस्तीमध्ये काम करते. नमस्कार. सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प येरवड्यातील जवळजवळ 50 वस्त्यांमध्ये आम्ही काम करतो मुलांसाठी. यावर्षीचं विज्ञान प्रदर्शनाचं 5वं वर्ष आहे आणि मोठ्या प्रमाणावर सगळ्या वस्त्या एकत्र घेऊन आम्ही हे प्रदर्शन आयोजित केलं. वस्तीत राहणारी मुलं अगदी गरीब कुटुंबातली आलेली, फारसं काही सपोर्टिव्ह सिस्टीमही नसते, त्यांना आईवडील अडाणी असतात आणि अगदी तुटक्या फुटक्या वस्तूतनं सुद्धा काहीतरी मी बनवण्याची जिद्द त्यांच्याकडे असते. नुसतं मॉडेल करणं किंवा प्रयोग दाखवणं हे न करता त्याचं तत्त्व समजावं, का कसं कधी कुठे हे प्रश्न त्यांना पडावे याच्यासाठी आम्ही हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करतो. आणि मुलांनी इतक्या उत्साहानं हे सगळे प्रयोग केलेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आम्हाला की काही उत्तम कार्यकर्ते या वस्त्यातनं आमचे घडत आहेत की ज्याच्यामुळे वस्त्या आणि मुलांचे सगळ्याच स्तर उंचावरती जाण्यास आणि त्यांची प्रगती होण्यास फायद्याचं होईल याचा आनंद वाटतो. साधारण किती विद्यार्थी सहभागी आहेत आणि किती प्रकल्प इथं सादर केले? या आपल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये 260पेक्षा जास्त प्रकल्प सादर केलेले आहेत आणि हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झालेले आहेत. 200 जणांची टीम या प्रकल्पासाठी अहोरात्र झटते. 15 दिवसापासून हा आपण प्रकल्प सुरू केलेला आहे आणि आज आपण पाहतोय की मुख्य कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजात काय निरोप जाईल असं तुम्हाला वाटतं? अनेकदा असं पाहतो की आपण येरवडा आणि परिसरामध्ये वस्त्यांची सेवा वस्तीची संख्या खूप मोठी आहे आणि बऱ्याचदा आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेण्यापेक्षा म्हणजे अंधश्रद्धेकडे काही गोष्टी जात असतात आणि त्यातून अनेक वाईट घटना घडतात. त्याच्यामुळे विज्ञानाची कास समाजाने धरली पाहिजे. त्यामुळे विज्ञानाचे विविध प्रयोग त्यांनी केल्यामुळे त्यांचा एक उपयोग त्यांना झालेला आहे आणि त्या उपयोगाचा कास अशी धरल्यामुळे समाज हा विकसित होणार आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे वस्तीतली ही जी काही गोरगरीब मुलं आहेत पण ती मोठी शास्त्रज्ञ होऊ शकतात असं आम्हाला वाटतं. सुराज्य कायमच विधायक कामांसाठी पुढाकार घेतं. या प्रकल्पावर सुराज्याचे आणखी काही उपक्रम आहेत? नमस्कार. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 50 वस्तीमध्ये